हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ऑफकोर्स केक रेसिपी. तर हा केक लहानांपासून जे वयस्कर लोक आहेत त्यांना सगळ्यांना आवडणारा केक आहे, सहज खाणारा आहे. आणि विदाऊट क्रीमचा केक असेल तर आपण लहान मुलांनाही तो देऊ शकतो, टिफिनला देऊ शकतो, स्नॅक्स म्हणून तुम्ही चहासोबत सुद्धा हा केक खाऊ शकता. आणि हेल्दी असा हा केक आहे, तो म्हणजे गव्हाच्या पिठाचा केक आहे. शिवाय त्याच्यामध्ये आपण शुगर अजिबात ॲड केलेले नाही. ज्यांना आता शुगर वगैरे असेल, शुगर पेशंट असतील, त्यांच्यासाठी सुद्धा हा केक हेल्दी असा आहे. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर पहिली स्टेप बघूया, ती म्हणजे ओ टी जी आपला प्रीहीट करायचा. तर 180 डिग्रीवर आपण 10 मिनटं ओ टी जी प्रीहीट करून घ्यायचं आहे. इकडं ओ टी जी प्रीहीट होतो आहे तोपर्यंत आपण इकडं केकची जे बॅटर आहे ते तयार करायला घेऊया. तर कुकरमध्ये करायचं असेल तर कुकरसुद्धा 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं. गव्हाच्या पिठाचा केक बनवण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 3/4 कप गूळ पावडर घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे अर्धा कप, इथं 5 चमचे बटर घेतलेलं आहे, 1/4 कप मिल्क पावडर, 1 TSP बेकिंग पावडर, हाफ TSP सोडा आणि गरजेनुसार आपल्याला इथं दूध ॲड करायचं आहे. मी इथं 2 चमचे दूध घेतलेलं आहे. आपल्याला लागलं तर आपण ॲड करायचं, नाहीतर नाही. आता वाटीचं प्रमाण बघायचं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी गूळ पावडर, अर्धा वाटी दही, इथं आपल्याला घ्यायचं आहे पाव वाटी बटर, पाव वाटी मिल्क पावडर, पोह्याचा जो आपला खायचा चमचा आहे तो अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा आणि आपल्याला इथं 2 चमचे दूध. तर हे आणि इथं बघा व्हिनेगरसुद्धा आपल्याला लागणार आहे. ते पुढं तुम्हाला मी सांगेलच. आणि आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट्स, हे ड्रायफ्रूट्स कटर आहे, याच्यामध्ये मी हे बदाम अशा पद्धतीने ना कट करून घेतलेले आहेत. तर चला आपण आता रेसिपी बघूया. तर आजचं प्रमाण हे आपण हाफ KGमध्ये बघणार आहोत. त्यासाठी इथं मी हा 6 इंचचा टीन घेतलेला आहे. बटर पेपर मी इथं बघा लावून घेतलेला आहे, जेणेकरून पटकन आपल्याला नंतर केक हा बेक करायला टाकता येईल. तर इथं आता बटर पेपर लावून घेतला आहे. आपण हा ना बटर किंवा तेलाने ग्रीस करून घेऊया. तर तुमच्याकडं असा 6 इंचचा टीन जर नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा घेऊ शकता, किंवा कुठलाही 6 इंचचा टीन तुमच्याकडं असेल, स्टीलचा डब्बा वगैरे, तो सुद्धा घेऊ शकता. त्याला बटर पेपर लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला बटर किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि हाईटला हा ना टीन जो आहे ना तो आपला बघा 2.5 ते 3 इंचाचा पाहिजे, जेणेकरून आपले जे बॅटर आहे ते बॅटर या टीनमध्ये बसेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे स्टीलचा टीन असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा मग केक टीन असेल तर उत्तमच. तर चला आपण इथं बटरने ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. पुढची प्रोसेस बघूया. सर्वात अगोदर बाउल घेतलेला आहे, इथं बाउल घेतलेला आहे. इथं आता आपल्याला लिक्विड इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते अगोदर याच्यामध्ये घालून घेऊया. इथं अर्धा कप दही घेतलेला आहे. दही फ्रेश घ्यायचं आहे, आंबट अजिबात घ्यायचं नाही. 1/4 कप बटर तुम्ही घेऊ शकता. बटरऐवजी तेल घेऊ शकता, किंवा तूपही तुम्ही इथं घेऊ शकता. आणि इथं मी 5 चमचे बटर घेतलेलं आहे. तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता. मी जास्त घेते कारण की गव्हाच्या पिठाचा केक आहे ना, थोडासा ना असा ड्राय लागू नये खाण्यासाठी, म्हणून 5 चमचे आपले मोठे जे खायचे चमचे असतात ना ते, किंवा मग 1/4 कप जरी घेतलं तरी चालेल. वाटीनुसार पाव वाटी बटर तुम्ही घेऊ शकता, तेल घेऊ शकता किंवा तूपही घेऊ शकता. हे मिक्स करून घेऊ आता. आता आपण याच्यामध्ये
गूळ पावडर आहे ना ते ॲड करणार आहोत. तर इथं मी पाऊण कप गूळ पावडर घेतलेले आहे. तुमच्याकडे जर गूळ पावडर नसेल तर तुम्ही साखरही घेऊ शकता, पण आजचा केक आपल्याला हेल्दी असा करायचा आहे त्याच्यामुळे. मिक्स करून घेऊ. आपण आता जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घ्यायचे आहेत. आता इथं 1 कप आपलं हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 250 ml च्या कपाने मी इथं 1 कप बरोबर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. पीठ जर चाळलं ना तर ते हलकं होतं आणि ते बेक होण्यासाठी ना चांगली मदत होते आणि एकदम केक आपला हा फुलला जातो. त्यामुळे कुठलेही इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. आता इथं मिल्क पावडर आहे ती घेतलेली आहे 1/4 कप. ती सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे. याच्यामध्येच आपण आता 1 TSP बेकिंग पावडर टाकून घेऊ आणि 1/2 TSP सोडा. तर हे चाळून घेऊ. तर हे सगळं चाळून घेतलंय. आता हे मिक्स करून घेऊया. हा केक ना हेल्दी असा हा केक आहे. मुलांच्या टिफिनसाठी ना तुम्ही देऊ शकता. स्नॅक्ससाठी तुम्ही चहासोबत खाऊ शकता. तर आता बघा आपले बॅटर कसं होतं आहे ना त्यानुसार आपल्याला इथं दूध वापरायचं आहे. अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता प्रत्येक गव्हाच्या क्वालिटीमध्ये फरक असतो, त्यामुळं ना प्रत्येक गव्हाचं पीठ आता वेगवेगळ्या क्वालिटीचा गहू असेल त्यानुसार हे बॅटर होतं आपलं. जास्तही पातळ बॅटर करायचं नाही आहे. आता हे बॅटर आपलं इथं घट्ट झालेलं आहे. थोडंसं आपल्याला इथं दुधाची गरज लागणारच आहे. दोन चमचे दूध इथे आपण आता थोडंसं आधी 1 चमचाच ॲड करू. आणखीन जे 1 चमचा आहे ना ते सुद्धा घालून घेऊ. तुम्हाला 2 चमचे लागू शकतं किंवा 2 चमच्यापेक्षा जास्त दूधही तुम्हाला लागू शकतं. तर बॅटर कसं तयार करायचं ते तुम्हाला मी सांगते. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इथं असं बॅटर झालेलं आहे. आता गव्हाचं पीठ हे थोडंसं जड असतं, त्यामुळं ना एकदम छान असा केक जर आपल्याला स्पॉन्ज असा केक जर बनवायचा असेल तर आपल्याला इथं बघा हे ॲड करावं लागणार आहे व्हिनेगर. तर हे व्हिनेगर आपल्याला याच्यात घालायचं आहे. किती घालायचं आहे ते तुम्हाला मी सांगतेच. बॅटर थोडंसं घट्ट वाटतं म्हणून आणखीन थोडंसं दूध मी याच्यात ॲड करते. म्हणजे एकूण 4 चमचे दूध मी याच्यात ॲड केलेलं आहे. बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे. आता याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला. तर हे बघा मी इथं व्हाईट व्हिनेगर घालणार आहे.
1 TSP व्हिनेगर आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे. म्हणजेच पोह्याचा जो आपला खायचा चमचा आहे ना, तो अर्धा चमचा व्हिनेगर इथं ॲड करायचं आहे. गव्हाच्या पिठाच्या केकलाच आपण हे व्हिनेगर ॲड करायचं आहे. जर तुम्ही मैद्याचा केक बनवत असाल तर नाही ॲड केलं तरी चालेल. मिक्स करून घेऊ. आता हा गव्हाचा पिठाचा केक आहे, त्यामुळं आपल्याला ना याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. कारण की म्हणतात गव्हाचं पीठ असल्यामुळं मी फक्त चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आता झाला बॅटर आपल्या टीनमध्ये घालून घेऊ. तर बॅटरने जास्त वेळ वरती ठेवायचं नाही, लगेच आपल्याला टीनमध्ये हे डिमोल्ड करायचं. आता थोडंसं टीन टॅप करून घेऊ. आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत आपले स्लायसरमध्ये मी कट केलेले होते ते आता टाकून घेऊ. चला आपण हे बॅटर आपण आता OTGमध्ये 180 डिग्रीवर 45 ते 50 मिनटं बेक करून घेणार आहोत. तोपर्यंत OTG अजिबात उघडायचा नाही आहे. बरोबर परफेक्ट 45 मिनटामध्ये आपला हा केक रेडी होतो. OTGमध्ये आपण हे बॅटर बेक करायला ठेवलेलं आहे. आता 45 मिनटं आपण हे बॅटर ना छान असं बेक करून घेऊया. OTG तोपर्यंत अजिबात उघडायचा नाही आहे. 25 मिनटं बघा झालेले आहे. आपण हे बॅटर बेक करायला टाकून 25 मिनटामध्ये असा हा बेक झालेला आहे. आणखीन 20 मिनटं आपण ना हे बेक करून घेऊया. म्हणजे तो केक आपला आता पूर्णपणे रेडी झालेला आहे. आपण OTGमधून तो काढून घेऊ. केक थंड झाला ना की आपण डिमोल्ड करूया, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. केक आपला हा थंड झालेला आहे आणि अगोदरच बघा आपल्या या केकच्या ना कडेने टीनच्या कडा सुटलेला आहे. तरीसुद्धा चाकूने थोडासा मी हा ना स्पंज आपला सैल करून घेतला, नंतर डिमोल्ड करून घेतला अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा केक जरी असला तरी मस्त याला ना जाळी पडलेली आहे. जे काही प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही परफेक्ट घ्या. तुमचा केक असाच होईल. आणि तुम्ही बघू शकता हे बघा मऊ लुसलुशीत एकदम स्पॉन्जी कापसासारखा हा केक आपला झालेला आहे. हे बघा आणखीन थोडासा थंड झाला की मी कट करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्ही एक होम बेकर असाल, तुम्हाला हा केक जर सेल करायचा असेल तर तुम्ही 350 ते 400 या रेंजमध्ये हा केक तुम्ही सेल करू शकता हाफ KGमध्ये. डिटेल प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हा केक पॅक कसा करायचा आहे तर मावा केकची रेसिपी ज्यांनी बघितली असेल त्याच्यामध्ये मी पॅक कसा करायचा आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हा केक आता कट केलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते. गव्हाच्या पिठाचा जरी हा केक असला तरी मस्त असा हा स्पॉन्जी केक होतो. हे बघा मस्त स्पॉन्जी आपल्याला हा झालेला आहे. असा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या अशा रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.